जय गुरुदेव. मनोनी गुरुचे ध्यान करावे, तरी गुरुरूपची व्हावे. झालिया कळी काळ स्वभावे, शरण येती ओ देवी. संत शिरोमणी शिवयोगी मन्मथ माऊली आपल्या परमरहस्य या प्रासादिक ग्रंथातून सद्गुरुनाथाचा महिमा वर्णन करत आहेत. माऊलींनी मागे दृष्टांत दिला मागच्या ओवीमध्ये. भुंग्यानं पकडून आणलेली आळी आता भुंगा येईल, डंक मारेल या भीतीयुक्त त्या भुंग्याचे ध्यान करून ती भुंगाच होते. मग शिष्यानं जर सद्भावनेनं ध्यान केलं तर तो गुरुरूप का होणार नाही, असं माऊली मागच्या ओवीत भृंगी कीट न्याय सांगतात. आणि ह्या ओवीत म्हणतात, तुम्ही सद्गुरुनाथाचे ध्यान करा आणि ध्यान करता करता तुम्ही गुरुरूपच व्हा. आणि तुम्ही गुरुरूप झाल्यानंतर कळी आणि काळ, मृत्यूची भीती तुमची निघून जाईल. कळी काळ तुम्हाला शरण येईल, असा या ओवीचा सरळ भावार्थ आहे. आपण आता या ओवीचं आध्यात्मिक चिंतन करू. सद्गुरुनाथाचं ध्यान करावं आणि सद्गुरु स्वरूप व्हावं म्हणजे काय हो? गुरु महाराजांना भगवे कपडे घातले, आम्ही भगवे कपडे घातले तर आम्ही गुरुरूप होऊ का? गुरु महाराजांना पांढरे कपडे घातले, पांढरी धोती परिधान केली, आम्हीही पांढरा शर्ट पांढरी धोती परिधान केली, आम्ही गुरुरूप होऊ का? गुरु महाराजांनी त्रिकाल स्नान पूजा केली, आम्हीही त्रिकाल स्नान पूजा केली, आम्ही गुरुरूप होऊ का? तर माऊलीला या कर्म ब्रह्म संपदेतून सांगायचं आहे, गुरुचं ध्यान करणं म्हणजे काय? गुरु हा परमात्मा स्वरूप आहे, निर्गुण निराकार परमात्माच तुमच्या आमच्या उद्धाराकरता सगुण साकार रूप झाला आहे. तो मनुष्य नाही, परब्रह्मच आहे. हा भाव प्रथम असणे गरजेचे आहे. आणि दुसरी गोष्ट, सद्गुरूनं सांगितलेल्या वचनाचं आम्ही पालन केलं पाहिजे. मंत्रमूलम गुरुर्वाक्यम. सद्गुरुनाथाच्या मुखातून निघणारा प्रत्येक शब्द आमच्यासाठी मंत्रमय आहे. त्या वाक्याप्रमाणे आमचं जीवनात आचरण झालं पाहिजे. आणि आचरण करता करता आमचं अंतरंग गुरुरूप झालं पाहिजे. गुरुरूप अंतकरण कसं असतं याचा आपण अनुभव घेतलेला आहे. परमपूज्य गुरु माऊली म्हणायचे, शिवदास म्हणे दाता नाही सम गुरुनाथा. असं का म्हणतात शिवदास माऊली? तर गुरु आशीर्वाद देतो आणि गुरुनं दिलेल्या आशीर्वादामुळे शिष्याचं कल्याण होतं. माऊली म्हणतात, हात वरी करून आशीर्वाद दिलं तर कल्याण होईल का? होणार नाही. कारण त्या हातानं कधीही कुणापुढे दान मागितलेलं नाही पाहिजे. त्या हाताला भगवंतावर पूर्ण विश्वास पाहिजे. तो मला कधीही कमी पडू देणार नाही. मी गुरु आहे, मी याचक नाही. मी दाता आहे, मी देणारा आहे, मी मागणारा नाही. परमपूज्य अप्पाला 11व्या वर्षी गुरु महाराजांनी सांगितलं, गुरु मडिवाळ शिवाचार्य अप्पांनी सांगितलं, बाबू तू कुणापुढेही हात पसरायचा नाही. तुला काहीही कमी पडणार नाही.
या गुरुच्या वचनावर विश्वास ठेवून अप्पानं 104 वर्षाच्या आयुष्यामध्ये कुणापुढेही हात पसरला नाही. प्रचंड मोठे अनुष्ठानचे कार्यक्रम झाले, अधिक मासचे सप्ते झाले, रोज लाखो लोक जेवले, पण परमेश्वरच तिथली व्यवस्था पाहत होता. अप्पाला कुणापुढेही हात पसरायची गरज त्या अनंत कोटी ब्रह्मांड नायक शिवप्रभूनं पडू दिली नाही. गुरु माऊली परमपूज्य अप्पा म्हणतात, जे हात कधीही कोणापुढेही काही मागण्यासाठी पसरत नाहीत, त्या हातामध्ये आशीर्वाद देण्याची ताकद येते. कुणीही भगवे कपडे घातलं आणि हात वरी केला तर त्या हातातून आशीर्वाद प्रकट होत नाही. याकरिता त्या हाताकडून लोक कल्याणाचे कार्य झाले पाहिजेत. भगवंतावर विश्वास पाहिजे. तो मला काही कमी पडू देणार नाही, मी कोणाही मानवापुढं हात पसरणार नाही, इतकी त्या गुरुची भगवंतावर श्रद्धा पाहिजे. हाच विचार अप्पांनी 104 वर्षाच्या आयुष्यामध्ये सांभाळला. अप्पा म्हणायचे, आचार, विचार, उच्चार आणि व्यवहार एका रेषेत आले तर परमार्थ होतो. सद्गुरु मडिवाळ अप्पांनी दिलेला विचार, तुला काही कमी पडणार नाही, कुणापुढे हात पसरायचा नाहीस, तुझा हात देण्यासाठी आहे, तू गुरु आहेस, हा विचार अंतरंगात साठवला. त्या विचाराप्रमाणे आयुष्यभर आचरण केलं. तोच मुखातून उच्चार निघाला आणि तोच जीवनाचा व्यवहार झाला. मी दाता आहे, मी देणारा आहे, हाच व्यवहार झाला. आचार, विचार, उच्चार आणि व्यवहार हे चारही गोष्टी एका सरळ रेषेत अप्पांनी ठेवून तुमच्या आमच्या पुढे आदर्श घालून दिला. अप्पा म्हणायचे, आशीर्वाद देण्यासाठी मन निर्मळ पाहिजे. त्या मनानं कधीच कुणाचा निंदा द्वेष केलेला नाही पाहिजे, तर त्या मनामध्ये आशीर्वाद देण्याची संकल्प शक्ती येते. करी निंदा द्वेष पापी तो अधम, देखोनी समागम सज्जनाचा. त्या मुखानं कधीही कुणाचीही निंदा न केली पाहिजे, कुणाचाही द्वेष न केलं पाहिजे. अप्पा म्हणायचे, जीभ हे एक असं इंद्रिय आहे जे बोलतही आणि खातही. तुम्ही जीभ सांभाळली की तुमची सर्व साधना सांभाळल्यासारखं होईल. तुम्ही जिभेनं, वाणीनं कुणाचीही निंदा करू नका, कुणाचाही द्वेष करू नका आणि भगवंताला अर्पण केल्याशिवाय तुम्ही काहीही खाऊ नका. जी जीभ प्रसादाचं ग्रहण करते आणि त्या जिव्हे वाटे प्रसादिक वाणी बाहेर पडते, लोकांच्या कल्याणाचे उच्चार होतात, त्या वाणीला आशीर्वाद देण्याचा अधिकार आहे. अप्पांनी 3 गोष्टी सांगितल्या. पहिली गोष्ट, भगवंतावरला विश्वास, कुणापुढे हात पसरायचा नाही. अन्न, आच्छादन, सुख दुःख हे प्रारब्धानं मला मिळालेलं आहे, त्याकरता मला काहीही करायची गरज नाही. आणि सद्गुरूनं दिलेला उपदेश, सद्गुरूनं दिलेलं नाम स्मरण करीत राहणं हेच माझं कर्तव्य आहे. हा भाव ठेवून कुणापुढे हात पसरायचा नाही, मनानं कुणाचा निंदा द्वेष करायचा नाही, मुखानं
कुणाला दुःख होईल असं बोलायचं नाही. कुणाचं अकल्याण होईल असे शब्द मुखातून निघता कामा नाही. असं मन, अशी वाणी आणि असा हात जर झाला तर त्या हातातून दिलेला आशीर्वाद, मनातून त्याचं कल्याण हो म्हणून झालेला संकल्प आणि तो वाणीतून प्रकट झालेली शक्ती त्या समोरच्या शिष्याचं कल्याण करते. या ओळीत माऊली म्हणतात, म्हणून गुरुचे ध्यान करावे. आम्ही आमच्या अप्पाचं ध्यान केलं पाहिजे. आमच्या अप्पाचं जीवन निर्मळ होतं, शुद्ध सर्वांग निर्मळ, जैसे गंगेचे जळ. अप्पाचं जीवन निर्मळ होतं. अप्पाची दृष्टी पवित्र होती. अप्पाची वाणी पवित्र होती. अप्पाच्या हातानं पवित्र कार्य व्हायचे. अप्पाचे पाय पवित्र मार्गावर चालायचे. आम्ही आमच्या गुरुचं ध्यान केलं पाहिजे. आमचा विश्वास भगवंतावर असला पाहिजे आणि भगवंत मला कधी कमी पडू देणार नाही म्हणून आम्ही कुणापुढेही हात न पसरले पाहिजे. गुरुच्या वचनावर विश्वास ठेवला पाहिजे. आमच्या मनानं कुणाची निंदा द्वेष नाही केला पाहिजे. आमचं मन त्या शिवनामामध्ये दंग झालं पाहिजे. आमचं मन त्या शिवस्मरणामध्ये दंग झालं पाहिजे. आमची वाणी शिवहार शिवहार मुखी हा उच्चार, आवडे व्यवहार हाची आम्हा त्या शिवचिंतनामध्ये मग्न झाली पाहिजे. तर आम्ही गुरु रूप होऊ. आमचं अंतरंग गुरु स्वरूप होईल आणि आमचं अंतरंग गुरु स्वरूप झाल्यानंतर आपल्याला सद्गुरुनाथ बोध करतील, तू आणि मी चैतन्य रूपानं एकच आहोत. तू देह नसून चैतन्य स्वरूप आहेस. या देहाचा आधार असलेलं चैतन्य आणि या विश्वाचा आधार असलेलं चैतन्य, तू आनंद स्वरूप आहेस. तू ज्ञान स्वरूप आहेस. तू प्रेम स्वरूप आहेस. तू नित्य आहेस. तू शुद्ध आहेस. तू बुद्ध आहेस. तू निरंजन आहेस. विश्व प्रपंच रूपानं नटलेला परब्रह्म तूच आहेस. असा गुरुचा बोध झाला की शिष्य गुरु स्वरूप होतो आणि त्याला मृत्यूची भीती राहत नाही. कळी काळाची सत्ता कुणावर चलते की जो स्वतःला जीव समजतो, स्वतःला देह समजतो, मी जन्मलो आहे आणि मी मरणारा आहे, त्याच्यावर कळी काळाची सत्ता चालते. पण जो शिष्य गुरुचं ध्यान करता करता शिष्याचं अंतरंग आणि गुरुचं अंतरंग प्रेमाचा पुतळा होऊन जातं, प्रेम स्वरूप होऊन जातं, आनंद स्वरूप होऊन जातं, त्यावेळेस त्याला हा देह मी नसून जन्म मरण हा देहाचा धर्म आहे, मी हा द्रष्टा आहे असा बोध होतो आणि त्याची मृत्यूची भीती निघून जाते. मृत्यूची भीती निघून गेली. या अवस्थेला माऊली म्हणतात, गुरुरूपची व्हावे, झालिया कळी काळ स्वभावे. तो मृत्यूला महानवमी मानतो. कधी मरू, कधी देहाते विसरू. मृत्यूला तो उत्सव मानतो. अशी शक्ती गुरुकृपेने त्याच्याकडे येते. म्हणून माऊली म्हणतात, तुम्ही गुरुचं ध्यान करा, गुरुचं बाह्य आचरण बघा, बाह्य व्यवहार बघा, अंतरंगातलं प्रेम बघा, सर्वाभूती समदृष्टी बघा. सद्गुरुनाथाच्या दृष्टीत कोणी गरीब नसतो, श्रीमंत नसतो, काळा नसतो, गोरा नसतो, स्त्री नसते, पुरुष नसते, सर्व काही चैतन्य स्वरूप असतात, आनंद स्वरूप असतात. माझा आत्माच सर्व प्राणी मात्राचा आत्मा असतो. असं ध्यान करता करता आम्ही गुरु स्वरूप व्हावं, हीच परमरहस्यातील
गुरु भक्ती माऊलीनी या ओवीत सांगितलेली आहे. ओम शांती शांती शांती.